नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसराभ्यास भाग 1 मधील पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास 1 धडा पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। प्रस्तावना। मुलांनो, रात्री आपण आकाशाकडे पाहिले तर आपल्याला चंद्र आणि अनेक चांदण्या दिसतात, पण या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत। आकाशातील काही चांदण्या लुकलुकताना दिसतात तर काही चांदण्या लुकलुकत नाही। आकाशातील या सर्व वस्तूंना आपण खगोलीय वस्तू असे म्हणतो। चंद्र, सूर्य हे पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून चंद्र आणि सूर्य गोलाकार आहेत हे आपल्याला सहज दिसू शकते। त्या व्यतिरिक्त इतर तारे, ग्रह हेही आपण पाहतो। चंद्र, सूर्य, तारे, ग्रह या सर्व खगोलीय वस्तू आहेत। मुलांनो, तुम्ही जर रात्री आकाशातील चंद्राचे आणि चांदण्यांचे निरीक्षण केले तर तुम्हाला त्याच्या रंगात, आकारात, त्यांच्या प्रखरतेत आणि त्यांच्या स्थानात होणारा बदल सहज पाहता येईल। म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शुभ्र पांढऱ्या रंगासारखा दिसेल, पण त्यात थोडेसे काळसर डागही दिसतील। चांदण्या शुभ्र पांढऱ्या रंगाच्या दिसतील। चंद्राचा आकार चांदण्यांच्या आकारापेक्षा मोठा असलेला तुम्हाला दिसेल। पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसेल, नंतर दररोज हळूहळू त्याचा आकार पहिल्यापेक्षा लहान होत जाईल आणि अमावस्येच्या दिवशी तो दिसेनासा होईल। मुलांनो, चंद्राचा प्रकाश हा एकसारखा स्थिर असतो। या उलट काही चांदण्या लुकलुकतात तर काही चांदण्या लुकलुकत नाही। आता जे काही सांगितले त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या। तारे। मुलांनो, आकाशाचे निरीक्षण करताना ज्या चांदण्या लुकलुकताना दिसतात त्यांना तारे असे म्हणतात। ताऱ्यांचा प्रकाश कमी जास्त होत असतो आणि ते स्वयंप्रकाशित असतात। स्वयंप्रकाशित म्हणजे स्वतःचा प्रकाश किंवा उजेड असणारे। रात्रीच्या वेळी बहुधा तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात। काही ताऱ्यांचा रंग लालसर, तांबूस, हिरवट किंवा पिवळसर असतो। आता सांगा पाहू, पृथ्वीवर ऊर्जा म्हणजे उष्णता आणि प्रकाश कोणत्या खगोलीय वस्तूमुळे मिळते? आपल्याला ऊर्जा सूर्यापासून मिळते। सूर्य हा एक तारा आहे। सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे। इतर ताऱ्यांच्या मानाने सूर्य आपल्यापासून जवळ आहे, म्हणूनच तो आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो। सूर्याभोवती ग्रह, उपग्रह फिरतात। आपल्या पृथ्वीवरील सजीवास जीवनास आवश्यक असणारी ऊर्जा सूर्यापासून मिळते। सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत। ग्रह। मुलांनो, ग्रहांचे सूर्यमालेतील स्थान अत्यंत महत्वाचे आहे। ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात। ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो। ग्रहांना तारे प्रकाश देतात। प्रत्येक ग्रह हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो। त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेत त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते। सूर्यमाला व सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू। सूर्यमाला। सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थान हे महत्वाचे आहे। आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे। सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो। पृथ्वी सूर्याभोवती फिरते। पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या क्रियेला आपण पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतो। पृथ्वीशिवाय सूर्याभोवती फिरणारे म्हणजे परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत। बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून। बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे। हा ग्रह पृथ्वीवरून केवळ सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो। या ग्रहाला सर्वात वेगवान ग्रह म्हटले जाते। शुक्र। शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह। हा ग्रह सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहायला मिळतो। शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे। शुक्र नंतर पृथ्वी हा सूर्यमालेतील तिसरा ग्रह। पृथ्वीवरच केवळ जीवसृष्टी आढळून येते।
पृथ्वी स्वतः एक चुंबक आहे. मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. मंगळ ग्रहाच्या माथीवर लालसर रंग दिसतो, कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण आढळून येते, म्हणून मंगळ ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु ग्रह आकाराने प्रचंड मोठा आहे. तो स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होतात, त्यामुळे गुरु ग्रहाला वादळी ग्रह असेही म्हणतात. शनी सूर्यमालेतील 6वा ग्रह म्हणजे शनी ग्रह. शनी ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याभोवती 3 कडी आहेत. शनी ग्रह पृथ्वीपेक्षा खूप मोठा आहे, पण त्याची घनता खूप कमी आहे. युरेनस सूर्यमालेतील 7वा ग्रह युरेनस आहे. हा ग्रह दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. हा ग्रह घरंगळत चालल्यासारखा दिसतो. नेपच्यून सूर्यमालेतील 8वा आणि शेवटचा ग्रह म्हणजे नेपच्यून. या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात. ग्रहांच्या या माहितीवरून आपल्याला ग्रह व त्या ग्रहांच्या विशेषता लक्षात येतात. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात. सूर्य हा एक तारा आहे. सूर्याभोवती अनेक ग्रह फिरत असतात. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांनाच आपण सूर्यमाला असे म्हणतो. मुलांनो, सूर्यमालेमध्ये ग्रहांबरोबरच इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. त्या खगोलीय वस्तूंविषयीची माहिती आपण पुढे घेऊ. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. आतापर्यंत सूर्यमालेतील मुख्य ग्रहांचा आपण अभ्यास केला, पण सूर्यमालेत या ग्रहांव्यतिरिक्त इतरही काही उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह आहेत. त्यांची आता आपण थोडक्यात माहिती घेऊ. ज्या खगोलीय वस्तू ग्रहांभोवती फिरतात म्हणजेच परिभ्रमण करतात त्यांना आपण उपग्रह म्हणतो. उपग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, म्हणजेच उपग्रहांना सुद्धा सूर्यापासूनच प्रकाश मिळत असतो. आकाशातील चंद्र तर तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. हा चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो. चंद्राला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाने 5वा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. मुलांनो, सूर्यमालेतील बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. हे ग्रह आपल्या उपग्रहांसह सूर्याभोवती फिरत असतात, म्हणजेच परिभ्रमण करतात. उपग्रह. नैसर्गिक उपग्रह जसा पृथ्वीचा उपग्रह चंद्र आणि शनीचा उपग्रह टायटन आहे. आणि कृत्रिम उपग्रह उदाहरणार्थ स्पुटनिक, इनसॅट हे कृत्रिम उपग्रह मानवाने आकाशात सोडले आहेत. बटुग्रह. मुलांनो, सूर्यमालेत सूर्याभोवती फिरणाऱ्या आणखी काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. त्यांनाच बटुग्रह असे म्हणतात. प्लुटो सारख्या ग्रहांचा समावेश बटुग्रहात होतो. बटुग्रह हे सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत असतात. सूर्यमालेमध्ये बटुग्रहाची स्वतःची स्वतंत्र कक्षा असते. आकाशगंगेत प्लुटो, सेरेस, एरियस, होमिया, माकीमाकी हे 5 बटुग्रह आहेत. या 5 पैकी 3 बटुग्रहांभोवती चंद्र आहे. लघुग्रह. मुलांनो, लघुग्रह म्हणजे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे सूर्यमालेतील लहान आकाराचे व कमी वस्तुमानाचे ग्रह होय. सूर्यमालेमध्ये इतर ग्रहांप्रमाणेच लघुग्रह हे सुद्धा महत्वाचे आहेत. मंगळ व गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. परंतु यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. सूर्यमालेमध्ये ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस काही ग्रह निर्माण होण्यास अडथळा आलेले जे खडकांचे लहान लहान तुकडे आहेत ते तुकडे म्हणजे लघुग्रह होय. लघुग्रह हे देखील इतर ग्रहांप्रमाणेच सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरतात. सूर्यमालेतील सर्व ग्रह हे सूर्याच्या तुलनेने लहान आकाराचेच आहेत. चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असणारा उपग्रह आहे, त्यामुळेच चंद्र हा सूर्यापेक्षा लहान असून आपल्याला मोठा दिसतो.
मुलांनो, हे सूर्यमालेचे चित्र पहा आणि मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सांगा बरं, सर्वात जवळचा ग्रह कोणता? या आकृतीत सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध हा आहे. बरं सांगा, आपली पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या स्थानावर आहे. आता सांगा, पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता आहे? पृथ्वी व बुध यांच्या दरम्यान शुक्र हा ग्रह आहे. आता मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने सांगा. मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या पलीकडे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह आहेत. अगदी बरोबर. आता शेवटचा प्रश्न. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपच्यून आहे. शाबास, सगळ्यांनी छान उत्तरे दिली. गुरुत्वाकर्षण. तुम्हाला हे माहीतच आहे की वस्तूला स्वतःकडे खेचण्याची किंवा ओढण्याची क्षमता म्हणजेच आकर्षण होय. अशीच शक्ती खगोलीय वस्तूंमध्ये असते. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीलाच गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात. सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती असते, तर ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती असते. त्या दोन्हींचा परिणाम म्हणून ग्रह सूर्याभोवती ठराविक कक्षेतच परिभ्रमण करत असतात. तसेच उपग्रह सुद्धा ग्रहाभोवती परिभ्रमण करत असतात. मुलांना, तुम्ही पाहिलेच असेल की झाडावरून गळलेली पाने, फुले किंवा फळे जमिनीच्या दिशेने पडतात. डोंगरावरून सुट्टे झालेले खडक तर उताराच्या दिशेने डोंगराच्या पायथ्याशी येऊन पडतात. तसेच आकाशातून पडणारा पाऊस हा देखील पृथ्वीच्या दिशेने पडतो. हे सर्व पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरील वस्तू या पृथ्वीवरच राहतात. आणि एखादी वस्तू जर आपण आकाशाच्या दिशेने वर फेकली तरीही ती वस्तू पृथ्वीच्या दिशेने खाली येते. म्हणजेच पृथ्वीमध्ये असणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच हे घडते. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम आयझॅक न्यूटन यशस्वी ठरला. त्याने न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. अवकाश प्रक्षेपण तंत्र. मुलांनो, ग्रह आणि तारे यामधील जी रिकामी जागा आहे त्यालाच आपण अवकाश किंवा अंतराळ असे म्हणतो. आपल्याला असा प्रश्न पडतो की मानवाने सूर्यमालेची इतकी माहिती कशी मिळवली असावी? तर पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्या खगोलीय वस्तूंविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते. म्हणून त्याविषयीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जावे लागेल. तर आपल्याला एखादी वस्तू अवकाशात पाठवायची असेल तर तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रालाच अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात. दिवाळी जमिनीवरून आकाशाकडे उडणारा रॉकेट नावाचा एक फटाका असतो. तो तुम्ही पाहिला आहे की नाही? या रॉकेटमध्ये विस्फोटक पदार्थ भरलेला असतो. आपण त्याची वात पेटवतो तेव्हा खूप ऊर्जा निर्माण होते आणि रॉकेटच्या रचनेमुळे ते आकाशाच्या दिशेने उडते. जर अवकाशातील खगोलीय वस्तूंचा अभ्यास करायचा असेल तर आकाशात जाण्यासाठी शक्तिशाली रॉकेटचा वापर करावा लागतो. त्यालाच आपण अग्निबाण असे म्हणतो. अग्निबाणाचा उपयोग आपण अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी करतो. या अग्निबाणामध्ये हजारो टन वजन असलेले अवकाशयान अंतराळात नेण्याची क्षमता असते. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात इंधनाची आवश्यकता असते. 20व्या शतकामध्ये बऱ्याच देशांनी अवकाशयाने अंतराळात पाठवली आहेत. तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञानही विकसित केले आहे. आपला भारत देश तर या अवकाश प्रक्षेपण तंत्राच्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. यापैकी काही अवकाशयाने कायमचीच अंतराळात राहतात, तर काही अवकाशयाने पृथ्वीवर परत येतात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकही अवकाशयानातून अंतराळात जात असतात. राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स हे अंतराळवीर भारतीय वंशाचे आहेत. अवकाश मोहीम. भारतीय अवकाश संशोधन संस्था
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मार्स ऑर्बिट मिशन हा उपक्रम मॉम या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी हे यान मंगळ ग्रहाकडे झेपावले आहे. हे मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी स्थित झाले आहे, म्हणजेच प्रस्थापित झाले आहे. भारताने पाठवलेली ही दोन्ही याने मानवविरहित आहेत, म्हणजेच केवळ यानेच अवकाशात पाठवली आहेत. चंद्र व मंगळ ग्रहाच्या सखोल अभ्यासासाठीही याने अवकाशात पाठवलेली आहेत. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा. मुलांनो, अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून राकेश शर्मा ओळखले जातात. ते 1984 साली अवकाशात गेले होते. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आखण्यात आली होती. त्यावेळेस राकेश शर्मा अंतराळात 8 दिवस वास्तव्यास होते. अंतराळामध्ये असताना त्यांचे अतिशय समर्पक असा संदेश भारतीयांना दिला होता. जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हा संदेश अंतराळातून त्यांनी भारतीयांना पाठवला. कल्पना चावला. डिसेंबर 1994 साली चावला यांनी अमेरिकेतील नासामध्ये 15व्या अंतराळवीर म्हणून समूहात जागा मिळवली. मिशन विशेष तज्ञ म्हणून त्यांची STS-87 वर काम केले. अवकाशात त्यांनी 376 तास व 34 मिनिटे प्रवास केला. 1 फेब्रुवारी 2003 मध्ये अवकाशातून पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटात कल्पना चावला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनीता विल्यम्स. 19 सप्टेंबर 1965 थुकिलड, ओहावा. सुनीता विल्यम्स या अमेरिकेतील नासा या संस्थेमार्फत अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. सुनीता विल्यम्स मूळ भारतीय असून गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहराशी संबंधित आहेत. महिला अंतराळवीर म्हणून त्यांनी 195 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2008 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण हा मानाचा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. कृत्रिम उपग्रह. मुलांनो, कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने आपल्याला आज सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येते. शेती, पर्यावरण, हवामान, नकाशे याबाबत अचूक माहिती मिळवता येते. तसेच पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्ती यांचा शोध घेणे आणि संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रहांचा वापर करण्यात येतो. हे उपग्रह पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत स्थापन केले जातात. हे उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरते ठेवता येतात. लक्षात ठेवा मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की सजीव सृष्टी केवळ पृथ्वीवरच आढळून येते. अवकाश संशोधनात पृथ्वी व्यतिरिक्त एकाही ग्रहावर सजीव सृष्टी आढळून आली नाही. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने हानी झाली तर ही हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. त्यामुळे आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. मुलांनो, या पाठामधून आपण काय शिकलो? सूर्य हा तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. आकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते आणि त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात.